नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय तानाजी धरणे यांची आत्मकथनपर हेलपाटा ही कादंबरी आणि आज भाग 11. न हरलेली वाडी, अनोसीवाडी. 10वीची परीक्षा संपून मुंबईला गेलो. मी मागील 3-4 वर्षांचा मागोवा घेत होतो. मनात प्रश्न आला, आपल्याला एवढं बळ कुठून आलं? अनोसेवाडी. थोडे लोक सोडले तर बाकी सगळ्यांचीच परिस्थिती नाजूक. दुर्लक्षित वाडी असूनही इथले अनेक जवान सैन्यात आपली देशसेवा बजावत होते. सुट्टीवर आल्यावर फौजी राजाराम अनोसे मामा आवर्जून घरी चहा प्यायला यायचे. सुखदुःखाच्या 4 गोष्टी बोलायचे. तेव्हा समजत नव्हतं, पण खूप दूर नोकरी करतात एवढं माहिती होतं. त्यांचं राहणीमान उच्च शिक्षित माणसासारखं होतं. त्यांच्याकडे बघून मोठेपणे असं काहीतरी व्हावं असं नेहमी वाटत राहायचं. दुसरे फौजी नारायण कुलाळ ते तर घराशेजारी राहत होते. त्यांचा बिछाना गावातून आणायला कितीतरी वेळा मिताजी सोबत गेलो होतो. गावी आल्यावर कुतूहलानं आम्ही त्यांच्या घरी जात असू. त्यांचं लग्न झालं, काकी गावाकडेच राहायच्या. त्यांना नारायण दाजींना पत्र लिहायचं असायचं आणि त्यांना लिहिता येत नव्हतं, तर काकींच्या मनातल्या भावना मी पत्रातून नारायण दाजींना आपली पत्नीच पत्र लिहितेय अशा स्वरूपात लिहून कळवायचो. त्यांचं येणारं पत्रही मलाच वाचून दाखवायला लागायचं. तिसरे फौजी म्हणजे आमचे चुलत मामा पोपट दिनकर अनोसे. सेवानिवृत्त झाले तरी स्वस्थ न बसणारे. आपल्या शेती आणि व्यवसायातून तरुणांना मोलाचा संदेश देणारे, मोलाचे 4 शब्द नक्की सांगणारे. तसेच संकपाळ आणि म्हाळसकर, वाळके यांच्या कुटुंबातीलही काही जण आपली देशसेवा बजावत होते. तसंच आदरणीय विष्णू संकपाळ सर हे खूप जुने आणि खडतर अवस्थेत उच्च शिक्षण घेऊन पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सारख्या नामांकित संस्थेत एक आदर्श शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांचं शैक्षणिक कार्य त्या वयात आम्हाला खूप ऊर्जा देऊन गेलं. त्यांचा छोटा भाऊ प्रकाश आणि मी मराठी शाळा अनोसेवाडी इथे एकाच दिवशी प्रवेश घेतला होता. खेसे नाना उर्फ खेसे भाऊसाहेब खूप कमी वयात ग्रामसेवक सारखी क्लिष्ट नोकरी करत होते. नुकतेच शिक्षक म्हणून रुजू झालेले चंद्रकांत म्हाळसकर आणि शरद अनोसे मामा यांचा सुद्धा आदर्श डोळ्यांपुढे होता. अनोसीवाडीसारख्या दुर्गम वस्तीतून करड्यासारख्या हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांकानं पास होऊन लातूरसारख्या ठिकाणी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शिक्षण घेणारे सुभाषराव कोळपे, तसंच ITI करणारे माझे मित्र राजेंद्र म्हाळसकर ह्या सगळ्यांनीच मला ऊर्जा दिली. सुनील आनंदराव म्हाळसकर हे माझ्यापेक्षा 1 वर्ष पुढे होते. 10वीला चांगले मार्क्स 72% आसपास पडले. पुण्यात नंबर नाही लागला, पण सुभाषरावांनी बाभुळगाव लातूर इथे रांगेत उभं राहून DEDचा फॉर्म आणला. सुनील उर्फ बाळूचा नंबर बाभुळगाव लातूर इथे लागला. बाळू DEDला गेला याचा गर्व सगळ्या अनोसेवाडीला वाटला, कारण बाळूची आर्थिक परिस्थिती आमच्यासारखीच होती. पोटा पाण्यासाठी विठ्ठलगावाडी तळेगाव इथे बरेच वर्ष राहिलेलं हे कुटुंब आमच्यासारखं मूळ गावी आलं होतं. वाईट परिस्थितीच्या झळा भोगत होतं. त्याचे आईवडीलही मोलमजुरी करत होते. बाळूची 10वी झाली आणि मी 10वीत होतो. तेव्हा पोटासाठी बाळू सकाळी रोज शिरूरला सायकलवर जायचा. तिथून बेकरीतनं पाव आणायचा आणि वस्तीवर मदारी, कळवंतवाडी, गायकवाडवाडी, दहीवडी, इंगळेनगर इथे जाऊन रोज सकाळी सायकलवर पाव विकायचा. गावात यात्रा असली की किंवा काही कार्यक्रम असला की बाळू गारेगारची मलई स्वतः तयार करून विकायचा. तो DED झाला तरी नोकरी लागेपर्यंत त्याला पाव विकावा लागला. तोच बाळू आज एक आदर्श शिक्षक असून त्याच्यासारख्या असंख्य मुलांना ज्ञानदानाचं अतिशय पवित्र आणि प्रामाणिक काम करतोय. बाळूची मेहनत, त्याचं धंद्यातलं टॅलेंट, हुशारी आणि चाणक्य एखाद्या MBA झालेल्या उद्योजकापेक्षा कितीतरी पटीनं पुढं आहे.
स्वकष्टावर बाळू गुरुजींनी आयुष्यात जी झेप घेतली आहे ती भल्या भल्यांना थक्क करायला लावणारी आहे. या सगळ्यांपासनं नकळत जीवनाला नवीन ऊर्जा मिळत गेली. अनोसेवाडीवरची सर्व मुलं खूप मेहनती होती. सखाराम कुल्हाळ माझा चांगला मित्र होता. आजोबाच्या हट्टापायी 7वीतच शुभमंगल झालेलं. लग्न झालं तरी पठ्ठ्यानं शाळा सोडली नाही. 10वीला सखाराम कुल्हाळ आणि अर्जुन साळुंखे आंबळ्यात सोबत शिकत होते. 10वीचा निकाल ऐकायला मी त्यांच्याबरोबर गावात गेलो होतो. निकाल सरांनी सांगितला तर सखाराम इंग्रजीत डूस झाला होता, पण अर्जुनचं नाव पास म्हणून पुकारताच अर्जुननं मारलेल्या शिट्टीनं सगळा परिसर दुमदुमून सोडला. मी 10वीला आलो तेव्हा वस्तीवर लाईट आली. त्या अगोदर विजेची सोय नव्हती. तरीही मुलांची जिद्द खूप असायची. एकदा गणपतीला वस्तीवर व्हिडिओवर पिक्चर आणला होता. त्यासाठी खेसे मळ्यातनं 2.5-3 किलोमीटर वायर अंथरून आणली आणि सिनेमा बघितला. जेव्हा रामायण आणि महाभारत सुरू होतं तेव्हा किंवा क्रिकेट पाहण्यासाठी गावात संजय बेंद्रे किंवा मदारीवर दादाभाऊ संगपाळ यांच्या घरी जाऊन कार्यक्रम बघायचो. अनोसेवाडी फाटकी होती. लोक खूप गरीब होते, पण लोकांच्या मनाची श्रीमंती कुबेराला लाजवेल अशी होती. जगाच्या पाठीवर आम्ही पोटा पाण्यासाठी कुठेही हसू, पण माझी वाडी, माझ्या गावचे लोक, माझी संस्कृती, अनोसेवाडीवरचा तो प्रेमाचा उमाळा, हे सारं सारं सोबत घेऊन आम्ही जीवनाचं मार्गक्रमण करतोय. अनोसेवाडीनं लहानपणी जी प्रेरणा दिली, जी ऊर्जा दिली, ती जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. मुंबईला येऊन 2 दिवस झाले होते. ताईची रूम भाड्याची होती. मुंबईला गेल्यावर इकडचं सगळं सोडून देत होतो. म्हणजे आपण शिकलेलो आहोत हे मुंबईत पाय ठेवला की विसरून जावं लागायचं. ताईच्या रूम समोर एक जळगावचे गृहस्थ आपल्या पत्नीसह आणि 2 मुलांसोबत राहत होते. मुलगा 10-12 वर्षांचा आणि मुलगी 9-10 वर्षाची होती. कुटुंब गरीब पण अतिशय सोज्वळ आणि प्रामाणिक होतं. आडनाव राजपूत, पण परिस्थितीनं गांजलेलं. ते वॉचमन होते. त्यांची जोगेश्वरीची कंपनी बंद पडल्यामुळे परमनंट नोकरी केली होती. त्यांचे एक मित्र गजानन कीर्तीकर खासदार होते. पण चांगली नोकरी गेल्यामुळे ते खूप व्यथित असायचे. माणूस सच्चा होता, पण चांगल्या माणसाला परिस्थिती साथ देत नाही. त्यांच्या पत्नीच्या बोलण्यात नाही यायचं. त्यांचं मोठं कुटुंब होतं. हे बाबा सगळ्यात मोठे होते. कायम नोकरीत असताना इतर सर्व भावंडांचं शिक्षण, पालन पोषण आणि नोकरीसाठी मोठ्या भावानं खूप खस्ता काढल्या होत्या. कधीही स्वतःचा विचार केला नव्हता. आता त्यांचं वयही झालं होतं. 2 भावांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यात ते यशस्वी झाले होते. घरची परिस्थिती खराब असल्यामुळे आणि मुंबईसारख्या शहरात राहत असल्यामुळे त्यांची पत्नी मुलांना फावल्या वेळेत घेऊन बांगड्या आणि टिकल्या रांगवायचं काम करायच्या. आपल्या मुलांनी खूप अभ्यास करावा, त्यांना चांगले मार्क्स पडावेत म्हणून दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे, पण मुलाची बुद्धी जेमतेम होती. 4थीलाच तो 2दा नापास झाला होता. मी ताईकडे आल्यावर ते बाबा माझ्याशी चांगलं बोलायचे. मी माझ्या शिक्षणासाठी छोटी सुट्टी असली तरी मुंबईला येऊन धंदा करतो, 4 पैसे मिळवतो हे बघून ते बाबा भारावून जायचे. त्या दिवशी त्या बाबांची भेट झाली. 10वीची परीक्षा देऊन आलोय हे सांगितलं. ते मला 7वीपासून ओळखत होते. त्यांनी माझ्या घरची परिस्थिती विचारली, आईबाबांची खुशाली विचारली. बरं आहे सांगितलं. 10वीला असल्यामुळे वर्षभर येता आलं नाही हेही सांगितलं. कुठले दूरचे ते, जळगावचे, पण माझा त्यांना खूप अभिमान वाटायचा. बोलता बोलता मी बोलायचो की मुलाचा कल कुठे आहे बघा. तुम्ही वडील या नात्यानं त्याला सगळं द्यायचा प्रयत्न करता, पण त्याचं शाळेत डोकं चालत नाही, शिकवलेलं त्याच्या लक्षात राहत नाही. तो दोष त्याचा नाही. त्यामुळे त्याच्याकडनं अवास्तव अपेक्षा ठेवून तुम्ही स्वतःची फसवणूक करताय. त्यापेक्षा त्याला कुठलंही दडपण न ठेवता शिकू द्या. त्याला समजू आल्यावर आपल्याला पुढं जायचं असेल तर शिक्षणाशिवाय आणि कठोर परिश्रमाशिवाय गत्यंतर नाही हे कळू द्या.
मी असाच 7वीतनं शाळा सोडून वर्षभर ठोकरा खाल्ल्या. शाळा सोडू नको म्हणून तेव्हा किती मोठ्या माणसांनी समजावलं, पण मी ऐकलं नाही. जेव्हा मी बाहेर पडलो, थोडंफार जग बघितलं, तेव्हा मला माझी चूक समजली आणि मी आहे त्या परिस्थितीचा सामना करायचं ठरवलं आणि म्हणूनच मी 10वी पर्यंत पोहोचू शकलो. पुढे डीएड करणार, शिक्षक होणार हेही सांगितलं. बाबांना ते पटलं. पुढं त्या मुलाला समज आली. आपल्या बाबांनी घरातल्या सर्व भावंडांचे संसार मार्गी लावले, सर्वांना प्रेमानं वाढवलं, स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता आपलं कर्तव्य पार पाडलं. यात बाबांची कुठलीही चूक नाही. त्यांच्या जागेवर कुणीही असता तरी एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी तेच केलं असतं, हे लक्षात आलं त्याच्या. हळूहळू त्याचा अभ्यास सुधारायला लागला. आपले बाबा आता थकले त्याची त्याला जाणीव झाली आणि त्याच्यात आमूलाग्र सुधारणा झाली. ताई राहत होती त्या चाळीत एक यादव नावाचं यूपीचं कुटुंब राहत होतं. त्यांना 3 मुलं होती. ते स्वतः एका नामांकित कंपनीत काम करत होते. त्यांच्या मोठ्या मुलानं माझ्याबरोबर 10वीची परीक्षा दिली होती. त्याचं नाव सुमित असं होतं. सुट्टीत मी जेव्हा डोक्यावर भाजीची पाटी घेऊन धंदा करायला जायचो, तेव्हा हा सुमित सुटाबुटात क्लासला जायचा. महागड्या शाळेत शिकत होता तो. मी 10वीला आहे पण मी धंदा करतो हे बघून त्याच्या घरचे नाक मुरडायचे आणि ह्याचं कसलं शिक्षण अशी चर्चा करायचे. उन्हाळा होता, सुट्टी होती म्हणून 3 महिने चांगला धंदा केला. कारण 10वीचा निकाल लागल्यावर डीएडला जायचं नक्की होतं. जूनमध्ये निकाल लागणार म्हणून गावी आलो. वाट बघून एकदाचा 10वीचा निकाल लागला. मला अपेक्षेपेक्षा थोडे कमी मार्क पडले. 10वीला 78.42%. समाजशास्त्रात 90, शास्त्रात 138 पडले. बाकी विषयात पेपर कव्हर झाले नव्हते, त्याचा फटका बसला. पण डीएडला नंबर लागणार हे पक्क झालं होतं. कमी मार्क्स पडल्यामुळे कोणालाही पेढा दिला नाही. आमची बॅच मार्च 1993ची होती. माणसाचं नशीब कसं गांडू असतं बघा. 10वीचा निकाल लागला आणि शिक्षण मंत्र्यांनी लगेच या वर्षीपासनं 12वी बीएड घोषित केलं. सकाळी सर्व प्रमुख पेपरमध्ये 12वी डीएडची बातमी आली. इतका हिरमूस झाला की सगळी मेहनत फुकट गेल्यासारखं झालं. नैराश्याच्या खाईत बुडून गेलो. पुन्हा 2 वर्ष 11वी, 12वी, त्यानंतर 2 वर्ष डीएड आणि त्यानंतर नोकरी. मला सगळं अशक्य वाटायला लागलं. दुसरा कुठला पर्याय समोर येतो का त्याचा विचार करत होतो. आर्ट टीचर डिप्लोमा म्हणजे TD करावं असं काहींनी सुचवलं. मी आवश्यक दाखले काढून ठेवले होते. त्याच दरम्यान करड्यात एक कृषी अधिकारी राहत होते. चहा पिता पिता त्यांची ओळख झाली. मार्क बघून म्हणाले, तुझा मांजरी फार्म इथे कृषी पदविकासाठी नंबर निश्चित लागेल, तिथे फॉर्म भर. मी विचार करत होतो, आपल्या गावात याआधी कृषी पदवीधारक 2-3 आहेत. नोकरीसाठी बिचारे वणवण करतायत पण त्यांना अजून नोकरी नाही. काय करावं काही सुचत नव्हतं. एक मन म्हणायचं 11वी 12वी करावी, नंतर डीएड करावं. पण त्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा आपल्याकडे नाही. या काळात भाऊ घरीच असायचे. बाई मोलमजुरी करत होती. अण्णा 4 मुलांचा संसार. अण्णा नगरला गेल्यावर ताई आणि विशाल झाले होते. बराच विचार करून शिरूरला विद्याधामला जाऊन मुलांसोबत 11वी शास्त्र शाखेसाठी फॉर्म आला. घरी आलो पण फॉर्म भरायचं धाडस होईना. सकाळी करड्याला गेलो तर अल्पना जगदाळे हिचे भाऊ पोस्टमास्तर भेटले. त्यांना अल्पनासाठी फॉर्म भेटला नाही कारण विद्याधाम खूप नामांकित होती, त्यामुळे सगळे फॉर्म संपले होते. तो माझ्याकडचा फॉर्म संजू भाऊंना दिला आणि 11वी करायचा विचार डोक्यातनं काढून टाकला. मांजरी फार्म इथे गेलो. तिथून कृषी पदविकेचा फॉर्म घेऊन तो भरून जमा केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईला आलो. तिथे आल्यावर समजलं सुमित एका विषयात फेल झाला होता आणि आपल्या बाबाबरोबर एका ऑफिसमध्ये कामाला जात होता. सुमितने माझे मार्क बघितले, एकदम गर्भगळीत झाला होता. काय बोलावं त्याला सुचत नव्हतं. मी त्याला म्हणालो, जाने दे यार, होता है ऐसा. त्याच्या बाबांनी माझे मार्क बघून भैया असून माझी पाठ थोपटली. त्यांना काय समजायचं होतं ते समजलं. चला, या मुंबईत कोणीतरी आपली कदर केली याचं आत्मिक सुख भेटलं.
15-20 दिवस मुंबईत काढले, पुन्हा गावी परतलो. बरेच दिवस झाले तरी मांजरी फार्मचा कॉल येईना. निराश झालो. 11वीचे वर्ग सुरू होऊन मुलं कॉलेजला जात होती. मला घरी बसून उभं वारं सुटलं होतं. 2-3 वेळा एसटीनं जाऊन झालं होतं. सारखे पैसे तरी किती घालवावे म्हणून सायकलवर जायचा विचार केला. मुंबईहून आल्यावर सायकल रिपेअर केली होती. सायकल तशी छाडवाड होती, पण माझी होती. सकाळी घरनं निघालो आणि आंबळे, न्हावरे, आलेगाव, वाळकी, राहू, उंडवडी, तांबेवाडी, उरळी, कुंजीरवाडी करत दुपारी मांजरी फार्मला पोहोचलो. तिथे आंबळ्याचे रामदास शेळके आणि कारड्याचे सुनील वाळके, संतोष गायकवाड, मांडवगण, पोपट शेलार, नागरगाव शेलारमाळा आणि आमचे पाहुणे नानाभाऊ थोरात, वाघाळे, विजय रोकडे, करडे ही मुलं दुसऱ्या वर्षाला शिकत होती. त्यांना भेटलो आणि ऑफिसला निवड यादी लागली का ते विचारलं. सरकारी काम नेहमीप्रमाणे थोड्या दिवसात लागेल असं सांगितलं. तिथून तसाच निघालो आणि थेऊरला शिरींचं दर्शन घेतलं. थेऊरला सायकल होडीत टाकली. तिथून केसनंद वाघोली करत रांजणगावला पोचलो. तिथे कंपनीत काम करणारे काही मित्र भेटले. त्यांच्यासोबत घरी आलो. एवढा दमलो होतो की विचारू नका. त्या तशा विना पायंडल असलेल्या सायकलवर मी जवळजवळ 20 छोटी मोठी गावं पादाक्रांत केली होती. घरी आलो, सायकल कुभाबळीच्या खोडाला उभी केली, अंग टाकून दिलं. सायकलनी माझी पक्की खोड मोडली होती. अंगात त्राण राहिलं नव्हतं. त्या दिवशी जेवणाची इच्छाही झाली नाही. माझी पार मोडशी जिरली होती. शेवटी वाट बघून एक दिवस मांजरी फार्मवरनं कॉल आला आणि आम्हाला कृषी विद्यालयात हजर व्हायला सांगितलं. माझ्याबरोबर राजेंद्र म्हाळसकर यांनी हे फॉर्म भरला होता. राजू 1 वर्षाचा ITIचा कोर्स औंध पुणे येथे पूर्ण करून आला होता. मांजरीला जायच्या दिवशी सकाळी उठून माझी पत्र्याची ट्रंक भरली. त्यात काही सामान भरलं, कपडे भरले, एका पिशवीत कागदपत्र घेतली. मी आणि राजू निघालो घरनं. भाऊ थकले होते म्हणून सोपान मामा बरोबर आले. राजू आणि मी आंबळ्यातनं चौफुला गाडीत बसलो. न्हावऱ्यात त्याच बसमध्ये अर्जुन चव्हाण बसला. चौफुल्यावरनं दुसरी बस पकडली आणि मांजरीला गेलो. तिथे प्रवेश प्रक्रिया पार पाडली. आम्ही आमचं सामान घेऊन वसतिगृहावर गेलो. वसतिगृहावर प्रत्येक तालुक्यातनं मुलं आली होती. शिरूरमधनं मी, राजेंद्र म्हाळसकर, अर्जुन चव्हाण न्हावरे, शरद आपळे आणि छोटा आपळे, बाळासाहेब वीर हे उरळगावचे, मांडवगणचा दौलत पवार, भीमा टाकळीचा विलासराव वडगुले अशी मुलं आली होती. प्रत्येक तालुक्यातल्या मुलांसाठी एक एक मोठी रूम देण्यात आली. सासवडचे रवी खेसे, अनिल पाटील, झरांडे, जगताप, भगत, तर इंदापूरचे सतीश धापटे, ओमाशे, भीमराव भागवत, मोरगावचा नवनाथ, खेडचे गुंजाळ, भंडारी, तळपे अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलांनी प्रवेश घेतला होता. परंतु शेती कॉलेजची निवड यादी लावली होती, त्यात माझं नाव पहिलं होतं. प्रवेश घेताना तरटे सर मार्क बघून बोलले, इंजिनिअरिंगला का नाही गेला? त्यावर मी हळूच म्हणालो की सर, माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. प्रवेश झाल्यावर मामा घरी गेले. आम्ही हळूहळू मांजरी फार्मला रमायला लागलो. दुसऱ्या वर्षाच्या मुलांची ओळखी झाल्या. सुरुवातीला मेसची सोय नव्हती तर आम्ही रूमवरच जेवण बनवायचो. मग हळूहळू जेवण बनवण्याचं साहित्य रूमवर घेऊन गेलो. मांजरी फार्मवर एक विहीर होती. तिथे सर्वजण सकाळी दिवसाबरोबर आंघोळ्या करायचे. सकाळी 7ला प्रार्थना, हजेरी असायची. रेक्टर परदेशी सर थोडे कडक होते. त्यांना कडक राहावायच लागायचं, कारण सगळी मुलं मोठी होती. प्रार्थना झाली की मुलं नाश्ता करायची. कोणी रूमवर तर कोणी अक्काचा फेमस वडा खायचे. 2 रुपयाला होता वडापाव, पण खूप चविष्ट. इतका भारी लागायचा की तसा वडा पुन्हा कधी खायला मिळाला नाही. मित्र हो, हा 11वा भाग इथेच संपला. 12वा भाग म्हणजेच शेवटचा भाग हेलपाटा या कादंबरीचा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.